अनेक वेळा आपल्याही मनात प्रश्न पडू शकतो की परमेश्वराचे विविध अवतार आहेत आपल्या संस्कृतीत आणि या अवतारांचं कारण काय. मॅडमनी सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेतला हा खूप महत्वाचा एक श्लोक आहे. हा आपण श्लोक गाऊ शकतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. Whenever and wherever there is a decline in the religious practice of descendant of Bharata and a predominant rise of a religion at that time, I descend myself. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे शब्द आहेत यदा यदा ही, आणि त्याला इंग्रजीमध्ये आपण बघू शकतो वेन एव्हर अँड वेर एव्हर. तो कधी आपल्या जीवनामध्ये आपण थोडे हताश झालो असो तर आपल्याला याच्यातून एक आशा निर्माण होते. परमेश्वराला इथे येण्यासाठी काही नियम नाही आहेत. कुठल्या आगगाडीला येण्यासाठी काहीतरी एक वेळापत्रक असतं, विमानांसाठी पण वेळापत्रक असतं. आणि कधी कधी शास्त्रांमध्ये आपण बघतो सत्ययुगामध्ये नरसिंह आले होते, त्रेतायुगमध्ये रामचंद्र आले होते, काही दिवसांमध्ये आपण रामनवमी साजरी करणार आहोत. द्वापर युगामध्ये श्रीकृष्ण स्वयं आले होते. कलियुगामध्ये कलियुगाच्या शेवटी कल्की अवतार येणार आहेत. तर कधी कधी असं आपल्याला वाटू शकतं की भगवंतांना पण या जगामध्ये येण्यासाठी एक वेळापत्रक असतं की काय, एक टाइम टेबल असतं की काय. पण श्रीकृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये म्हणतात यदा यदा, जेव्हा केव्हा काय काय होईल. म्हणतात धर्मस्य ग्लानी. तो त्याला आपण इथे बघू शकतो डिक्लाइन इन रिलिजियस प्रॅक्टिस. यावर आपण थोडी चर्चा करूया की धर्मस्य ग्लानी म्हणजे नक्की काय. शाश्वत जो धर्म असतो त्याला खरं तर कोणी नाश नाही करू शकत. खरं जे सत्य असतं त्याला कधी नाश नाही करू शकत. हा पण एक गोष्ट होऊ शकते, सत्याला आपण झाकू शकतो. आपल्या आयुष्यातले पण काही सत्य असतील त्याला आपण नाश नाही करू शकत, पण त्याला आपण झाकू शकतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा काही महत्वाच्या गोष्टी असतात ज्या केवळ आपल्यालाच माहिती असतात. त्या इतरांना सांगूनही काही फायदा नसतो, लोकांचं काही भलं होणार नसतं. आणि काही गोष्टी पोटातल्या पोटात ठेवून आयुष्य सुरळीत चालतं. तसंच धर्माची पण नाश नाही होऊ शकत. धर्माला आपण संपू शकत नाही, पण धर्माला झाकू शकतो. उदाहरण, सूर्य सूर्यासारखा तेजस्वी ग्रह या पूर्ण ब्रह्मांडात नाहीये. किती तेज आणि किती तो प्रकाश, आणि पूर्ण ब्रह्मांडाला अगदी प्रकाशित करणारा हा एक ग्रह आहे. पण कधी कधी या विलक्षण शक्ती असणाऱ्या सूर्याला पण काही क्षणांसाठी का होईना पण ग्रहण लागतं. एक गोष्ट मात्र खरी आहे की ते जे ग्रहण असतं ते काही मिनिटांसाठी काही क्षणांसाठी असतं आणि कधी 3-4 वर्षातून एकदा असतं. तर तुम्ही जर अवधी बघितलं, 3-4 वर्षांचा अवधी खूप लांब आहे आणि त्याच्यातून काही मिनिटांसाठी तो ग्रहण जे लागतो त्याला आपण जास्ती मोजायला नाही पाहिजे. आपण तुलना नाही करू शकत. आपण तशाच प्रकारे धर्म हा शाश्वत असतो. सत्ययुगात, द्वापर युगात, कलियुगामध्ये, सर्व युगांमध्ये धर्म हा शाश्वत आहे. हा आपण कधी काळी काही विशिष्ट कारणांमुळे तो झाकला जाऊ शकतो. जर कोणी प्राणी असेल, जर कोणी पक्षी असेल ज्यांचं जीवनच मुळी एका दिवसांचं आहे किंवा 2 दिवसांचं आहे, असे कधी कधी रातकिडे असतात. त्या रातकिड्यांचा संपूर्ण जीवनाचा अवधी हा रात्री त्यांचा जन्म होतो, अर्ध्या रात्री लग्न होतं, मध्यरात्री पुढचे त्यांचे काही लहान मुलं वगैरे होतात, पहाट झाले की म्हातारपण येतं आणि सूर्योदयाच्या वेळेस मृत्यू होतो. तर त्यांचं संपूर्ण जीवन एका रात्रीमध्ये. अशा किड्यांना जर तुम्ही विचारलं की सूर्याला काय परिस्थिती आहे, सूर्याची काय परिस्थिती आहे, किंवा ते रात्रीचे असतील तर आपण चंद्रग्रहणाबद्दल विचारू शकतो त्यांना, तर ते म्हणतील आमच्या संपूर्ण जीवनामध्ये आम्हाला चंद्र काहीच काळासाठी दिसला आणि साधारणतः संपूर्ण वेळ चंद्रग्रहण अवस्थेतच होता. का तर चंद्रग्रहणाच्या वेळेस त्यांचा जन्म झाला.
पण बाकीच्या रातकिड्यांना जर तुम्ही विचारलं, जे पूर्वीच्या दिवशी जन्मले होते किंवा पुढच्या दिवशी जन्मतील, तर ते म्हणतील ग्रहण म्हणजे काय आम्हाला माहिती नाही. आणि आपलं आयुष्य ज्यांचं 100 वर्ष आहे, त्यांना जर त्या चंद्रग्रहणाबद्दल म्हटलं, तर आपण म्हणू काही मोजक्या मिनिटांसाठी ते चंद्रग्रहण होतं, काही मोजक्या मिनिटांसाठी ते सूर्यग्रहण होतं. तशाच प्रकारे एका ब्रह्मांडाच्या दृष्टीने जर आपण बघितलं, तर आपण समजू शकतो की मनुष्याचं जीवन जर 100 वर्ष आहे, त्या जीवनामध्ये आपण धर्मस्य ग्लानी आपल्या जीवनामध्ये असू शकते आणि आपल्याला वाटेल की आपल्या संपूर्ण जीवनामध्ये आपण धर्म बघितलाच नाही. आपल्या संपूर्ण जीवनामध्ये धर्माची ग्लानीच बघितली आपण. पण जर सत्य, त्रेता, द्वापर आणि कली या चारही युगांना एकत्र जर बघितलं आणि त्या विशाल दृष्टिकोनाने जर बघितलं, तर जसं रातकिड्यांसाठी तो चंद्रग्रहण ऑलमोस्ट त्यांच्या संपूर्ण जीवनात होता, जसं आपण कधी कधी म्हणू शकतो की आपल्या जीवनामध्ये आपण केवळ धर्माची ग्लानीच बघितली. पण त्या विशाल दृष्टिकोनाने बघितलं तर धर्माची ग्लानी, धर्माचा नाश होऊ शकत नाही. कधी कधी धर्म झाकला जाऊ शकतो. एक तुम्हाला समजेल असं एक उदाहरण सांगू इच्छितो मी. कोणाच्या तरी घरी आपण गेलात, आपण सर्व डॉक्टर आहात, आणि तिथे समजा ज्यांच्या घरी गेलात त्यांचे वडील आराम करतायत, आडवे पडलेत आणि त्यांना खोकला येतोय, आणि तुम्ही ज्यांच्या घरी गेल्या त्यांना जर विचारलं की काय हो, काय झालं यांना, तर ते म्हणतील काही नाही हो, चिंता करायची काही गरज नाही, यांना फक्त खोकला आलाय. पण तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही जाणकार आहात, तुम्हाला माहिती आहे सध्या काय चालू आहे परिस्थिती, तुम्ही म्हणणार एक मिनिट, यांच्या जिभेची चव गेली आहे का? ते म्हणा हो, म्हातारपणी जिभेची चव जातेच. नाही नाही नाही, थोडं शरीर दुखतंय का? हो, पण म्हातारपणी थोडं ना थोडं शरीर दुखतच असतं. तुम्हाला लगेच कळणार खोकला आहे, जिभेची चव गेली आहे, बॉडी एक आहे, म्हणजे यांची टेस्ट करायला पाहिजे. आणि इट इज पॉसिबल की दॅट पर्सन विल बी कोविड पॉझिटिव्ह. सो एक व्यक्ती जेव्हा आडवे पडले तेव्हा एका साधारण माणसाला ते नॉर्मल वाटलं. पण जो एक जाणकार व्यक्ती आहे, त्याला लक्षात आलं हा काहीतरी खोल प्रकरण आहे, याला आपण थोडं नीट बघायला पाहिजे. सो दॅट इज द डिफरन्स, की धर्म म्हणजे काय हे ज्याला कळतं तो म्हणू शकतो की ही धर्माची ग्लानी आहे. पण साधारण लोकांना वाटतं काही नाही हो, हे तर नॉर्मल आहे, हे असंच असतं नाही का? पण आपण म्हणतो नाही, यू हॅव टू गो डीपर, यू हॅव टू मेक सम इन्व्हेस्टिगेशन. त्याच प्रकारे समजा उदाहरण आहे, तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेले आणि पोलीस स्टेशन मध्ये तिथले जे इन्चार्ज आहे, त्यांचं जे मुख्य खुर्ची होती, त्या खुर्चीवर तुम्ही इतर कोणाला तरी बघितलं. मग तुम्ही म्हणणार अहो, इथे पोलीस कुठे गेले? ते म्हणतायत की नाही, काही चहा प्यायला गेले. पोलीस चीफ त्या पोलीस स्टेशनचे चहा प्यायला गेले असतील, पण त्यांच्या खुर्चीवर कसं काय कोणी दुसरं बसू शकतं? मग आजूबाजूचे म्हणतील की नाही, हे तर नॉर्मल आहे, साहेब जेव्हा असतात तेव्हा साहेब बसतात, साहेब नसतात तेव्हा इतर कोणी पण बसू शकतं त्या खुर्चीवर. मग तुम्हाला समजायला पाहिजे, जरी बाकीच्या लोकांना हे नॉर्मल वाटतंय, बट दिस इज नॉट नॉर्मल, देर इज समथिंग सिरियसली रॉंग गोइंग ऑन इन दिस पोलीस स्टेशन. आय एम जस्ट गिव्हिंग डिफरंट एक्झाम्पल्स. समजा तुम्ही बँकेत गेले आणि बँकेमध्ये एक टोकन नंबर असतं, टोकन नंबर दिला विड्रॉल साठी, तुम्ही गेले तिकडे आणि त्यांनी तुम्हाला अर्धेच पैसे दिले आणि तुम्ही म्हंटल मी 10,000 विड्रॉ केले आणि तुम्ही 5,000 दिले. तुम्ही देते 5,000, बसा की 2 मिनिटं इथे, तुम्हाला कुठे काय घाई आहे? तुम्ही म्हणा नाही, पण टोकन मी तुम्हाला दिलंय, तुम्ही या खिडकीला सोडून जाऊ शकत नाही. मग शेजारचे पण म्हणतात अहो काही नाही, 2 मिनिटं थांबा, तुम्हाला उरलेले 5,000 पण देतो, सध्या तर कॅश नाहीये. आणि तुम्ही म्हणताय की पण मी खिडकी सोडली तर नंतर माझ्या शब्दाला कोण इथे किंमत देणार? ते म्हणतात नाही नाही, बसा बसा. मग तुमच्या पुढचा जो माणूस जातो त्याला पण अर्धेच पैसे मिळतात, त्याच्यानंतरच्या माणसाला पण अर्धेच पैसे मिळतात, आणि बँकेचे सगळे जण बघतायत की प्रत्येकाला टोकन दिल्यावर अर्धेच पैसे मिळत आहेत, पण कोणीच काही बोलत नाहीये. नोबडी सेइंग एनिथिंग. मग तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, देर इज समथिंग सिरियसली रॉंग गोइंग ऑन ऍट दिस प्लेस. तर त्याला म्हणतात धर्मस्य ग्लानी. ग्लानी म्हणजे जो वास्तविक धर्म आहे, जे वास्तविक कर्तव्य आहे, जे वास्तविक व्हायला पाहिजे, त्याला एक थोडासा एक आवरण आलंय. संपलं नाहीये ते. पोलीस स्टेशन बंद नाही पडलंय, बँक बंद नाही पडलीये, पण योग्य
जे तिथे चालायला पाहिजे ते नाही चालत. सो दॅट इज कॉल्ड धर्मस्य ग्लानी. कधी कधी कलियुगामध्ये आपण बघू शकतो की लोक खूप धार्मिक आहेत, पण त्यांना विचारलं धर्म म्हणजे काय, तुम्हाला काय करायचंय, तर म्हणतात आम्हाला मौज करायची. मौज करण्यासाठी कधी कधी काही लोक धार्मिक ठिकाणी जातात. मला आठवतं एकदा मी वृंदावन, मथुरा वृंदावन या ठिकाणी जेव्हा गेलो होतो, श्रीकृष्णांनी सर्व ब्रजवासींना आश्रय देण्यासाठी गोवर्धन पर्वत उचललं होतं. ते गोवर्धन पर्वतही तिथून जवळ आहे. तर त्या गोवर्धन पर्वताची बरेच भक्त आहेत, परिक्रमा करतात. आणि ती परिक्रमा करताना मी तिथे अजूनही आय स्टील रिमेंबर, तिथे एक राधा गॉल्फ कोर्स आहे. तर अनेक अनेक लोक आहेत, ते दिल्लीला राहतात आणि दिल्लीला अनेक अनेक गॉल्फ कोर्स आहेत. तर तिथे जेव्हा खेळून थकतात, तेव्हा गोवर्धन या धार्मिक ठिकाणी येऊन आता त्यांना गॉल्फ खेळायचं आहे. तर हे जे धार्मिक ठिकाणी इथे आपण परमेश्वराचं मनन करायला पाहिजे, परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे. परमेश्वरांनी कसं आपल्या भक्तांची रक्षा करण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या सर्वात लहान बोटावर उचललं होतं, इंद्राचा मानभंग केला आणि आपल्या भक्तांना आश्रय दिला. पण या पवित्र ठिकाणी हे सोडून लोक गॉल्फ खेळतात आणि गॉल्फ खेळण्यासाठी पूर्ण भारतात त्यांना दुसरी कुठली जागा नाही मिळाली, गोवर्धनच्या शेजारी राधा गॉल्फ कोर्स आहे. त्याला म्हणतात की धर्म आहे, धर्म काही नाश नाही झालाय, पण वास्तविक धर्म आणि हा जो धर्म आहे याच्यामध्ये काहीही साम्यता उरलेली नाही. आज जर आपण अनेक तीर्थ ठिकाणी गेलात, द्वारकेला गेलात, अयोध्येला गेलात, जगन्नाथपुरीला गेलात, वृंदावन, मथुरा, रामेश्वरम इथे जर गेलात, बद्रीनाथ, केदारनाथलाही जरी गेलात, तिथे भरपूर गर्दी आहे. कोणाला वाटेल की हा जो आजचा जो काळ आहे हा नास्तिकांचा काळ आहे. म्हणजे या सगळ्या ठिकाणी पण नास्तिक लोक असल्यामुळे तिथे एकदम असं शुकशुकाट असेल की काय. पण मजेची गोष्ट आहे, तुम्ही कधीही जा, कुठल्याही वेळी जा वर्षातून, हे सर्व तीर्थ ठिकाण गच्च भरलेले असतात. सर्व हॉटेल, सर्व धर्मशाळा, सर्व हॉल हे भरलेले असतात. मग कोणी म्हणेल मी सत्ययुगात जन्म घेतलाय, शास्त्रांमध्ये लिहिलंय की सत्ययुगामध्ये खरोखर धर्माला प्राधान्य होतं, की मी कलियुगामध्ये जन्म घेतलाय. नाही, तुम्ही कलियुगात जन्म घेतलाय. आणि कलियुगातला जो जन्म आहे त्याचे एक वैशिष्ट्य आहे की धर्म नसतो, पण धर्माचा एक आभास असतो. घड्याळ खरं घड्याळ नसतं, एक 10 रुपयाचं प्लॅस्टिकचं घड्याळ पण मिळतं बाजारात. खरा फोन नसतो, मुलांच्या हातामध्ये खेळणीचा जो फोन असतो ना 100 रुपयाचा, त्यात फक्त बटन असतं आणि फक्त आवाज येतो, तसा फोन आहे लोकांच्या हातात. तर आजच्या व्यक्तींचा जो धर्म आहे तो असा हा पोकळ धर्म आहे. तर त्याला म्हणतात धर्मस्य ग्लानी. याचे काही उदाहरण आहेत. दुर्योधनाचे एक त्यांना मार्गदर्शक होते. ते दुर्योधनाला म्हणतात, अरे तुला खरोखर जर राज्य करायचं असेल, साधारण जनता ही केवळ परमेश्वरामध्ये विश्वास असणाऱ्या आस्तिकांना मान सन्मान देते. कारण एक साधारण जनता जी आहे भारतातली धर्मस्थान, ती आस्तिक आहे, भगवंतांमध्ये तिला एक विश्वास आहे. तर म्हणून म्हणतात तुला जर राज्य करायचं असेल तर कमीत कमी लोकांना दाखवण्याकरिता मंदिरात जाणं येणं करायला पाहिजे आपण. लोकांना वाटतं की आपले राजे हे धार्मिक आहेत, आपले राजे हे परमेश्वरामध्ये विश्वास ठेवतात. आजही बघा, जेव्हा इलेक्शन्स होतात, निवडणुका होतात, तेव्हा त्या निवडणुकाच्या आधी ज्यांनी 5 वर्ष कधी मंदिरात प्रवेश नसतो केला, ज्यांना परमेश्वराचे काही घेणं देणं नाहीये, ते बरोबर निवडणुकांच्या आधी विविध मंदिरांमध्ये दिसतात. तिथे काहीतरी पूजा अर्चना अर्पण करतात आणि 1000 फोटो त्यांचे छापले जातात. तर मुख्य गोष्ट हे नाहीये की ते मंदिरात गेले, मुख्य गोष्ट हे आहे की इतरांनी बघायला पाहिजे, इतरांना ते दिसायला पाहिजे की अमुक अमुक व्यक्ती मंदिरात गेले आणि कदाचित त्यांना परमेश्वरावर विश्वास आहे. तर आजही ही गोष्ट कणिक दुर्योधनाला जी सांगितली होती ती अजूनही लागू होते. दुर्योधनाने त्याचं काय उत्तर दिलं? दुर्योधन म्हणतात, मला नाही जमणार हे सगळं. जानामी अहम धर्म न च माम प्रवृत्ती. मला योग्य काय आहे ते माहिती आहे, मला योग्य धर्म काय आहे ते माहिती आहे, पण माझी ती प्रवृत्ती नाहीये. जानामी अहम अधर्म न च माम निवृत्ती.
आणि अधर्म काय आहे ते पण मला माहिती आहे, अयोग्य काय आहे ते पण मला माहिती आहे, पण मला त्याच्यातून निवृत्ती नाही, मी ते सोडू शकत नाही. म्हणून मला नाही जमणार हे सगळं मंदिरात जाणं वगैरे. तर कणिक म्हणतात, तुला काय वाटतं मला आवडतं की काय जायला? मलाही परमेश्वरामध्ये विश्वास नाही, पण लोकांना दाखवण्याकरिता का होईना आपण मंदिरात जावं आणि लोकांना एक खोटा आपला चेहरा दाखवावा. तर याला म्हणतात धर्मस्य ग्लानी. जवळजवळ 2500 वर्षाआधी जेव्हा वैदिक संस्कृती ही पूर्ण जगभर पसरली होती, तेव्हा एक काळ असा आला जेव्हा वैदिक ग्रंथांच्या आधारावर अनेक अनेक तेव्हाचे जे सामाजिक पुढारी होते, शास्त्रांच्या आधारावर अमुक अमुक पूजा ज्यामध्ये लिहिलं होतं की तुम्ही प्राण्यांचा बळी देऊ शकता, त्या विधींचं त्यांनी खूप अमाप शोषण केलं. तर त्या विधी कशा दिल्यात? त्यांनी दिलंय की केवळ काली, काली चंडी, दुर्गा देवींचं जे एकदम भयानक रूप आहे, केवळ त्यांना तुम्ही हे सर्व अर्पण करू शकता. काली माता त्यांचं मंदिर कुठे असावं? तर ते गावाबाहेर असावं, गावाच्या मधोमध नसावं. आणि तुम्हाला बळी जर अर्पण करायचा असेल तर तो कसा करायचा? अमावस्येच्या दिवशी जेव्हा कोणाला जास्ती काही दिसत नाही, अंधार आहे, त्या रात्री तुम्ही स्वतः त्या प्राण्याला घेऊन गावाबाहेरच्या त्या चंडी मातेच्या मंदिराच्या समोर जायचं. तेव्हा त्या प्राण्याच्या कानामध्ये एक मंत्र बोलायचा, मामसह. मामसह म्हणजे मी आज तुला जे करतोय ते तू उद्या मला करू शकतोस, हा मंत्र बोलायचा. आणि त्यानंतर स्वतःच्या हातांनी त्याची मान कापायची आणि तेव्हा तिथेच उभं राहायचं. आणि त्या प्राण्याचा जो प्राण जात असतो ते स्वतःच्या डोळ्यांनी बघायचं. ऍक्च्युली खरोखर जर कोणी हा पूर्ण विधी, पूर्ण ही जी पाळली, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे जे सांगितलं ते केलं, तर ती त्याची पहिली आणि शेवटची विधी असते. याच्या पुढे स्वतःच्या हातांनी त्या प्राण्याला मारणं आणि ते रक्त सांडणं आणि डोळ्यातून प्राण जाणे आणि आपण ते बघणे हे खूप त्रासदायक ठरलं. पण जवळजवळ 2500 वर्ष आधी काही लोकांना असं लक्षात आलं की ह्या भरपूर विधी दिल्या आहेत आणि ह्या जर आपण काही नियम याचे कमी केले तर अनेक अनेक लोकांना जे मांसाहार करण्याची जी इच्छा आहे त्याला आपण प्रोत्साहन देऊ शकतो आणि आपण त्यामध्ये चांगला आपला कमाई पण होईल. तर म्हणून ज्या विधी अमावस्येच्या दिवशी करायच्या होत्या त्या रोज व्हावू लागल्या. ज्या विधी बाहेर, गावाबाहेर होत होत्या त्या गावामधोमध व्हायला लागल्या. आणि अशा प्रकारे त्या सर्व विधींचं शोषण झालं. आणि तेव्हा भगवान विष्णू ज्यांच्याच बोलण्यातून सर्व वेद निर्माण झालेत, ते स्वतः बुद्ध म्हणून या जगात आले आणि त्यांनी म्हटलं, ज्या धर्मपुस्तकांनुसार या प्राण्यांची हत्या होत असेल आणि असं लिहिलंय की हे धर्मामध्ये सम्मिलित आहे, हे धर्मानुसार आहे, या सर्व वेदांचा मी निषेध करतो. तर खरं तर वेद जे आहेत हे परमेश्वराने निर्मिलेले आहेत. पण तेच परमेश्वर जेव्हा बघतात की धर्मस्य ग्लानी झाली, त्याच धर्माच्या पुस्तकांना घेऊन त्याच धर्माच्या पुस्तकांच्या आधारावर चुकीचे कृत्य होत आहेत, तेव्हा तेच परमेश्वर येतात आणि म्हणतात मला हे पुस्तक स्वीकार नव्हेत, मला वेद स्वीकार नव्हेत. आणि म्हणून भगवान बुद्धांनी केवळ एक तत्व खूप भर दिला. ते म्हणाले अहिंसा परमो धर्म. बाकीचे धर्म मला माहित नाहीत, पण मुख्य धर्म आहे अहिंसा. अहिंसा म्हणजे प्राण्यांना मारायला नाही पाहिजे. तर बुद्धदेव जे या जगात आले त्यांची एक प्राथमिक शिकवण आहे ही, की मांसाहार आपण नाही करायला पाहिजे. त्यासाठी भगवान बुद्ध या जगामध्ये आले. ते याला पण म्हणतात धर्मस्य ग्लानी. आणि अजून एक गुण जो आपण धर्मस्य ग्लानीचा बघू शकतो तो म्हणजे जेव्हा खोटे धर्मगुरू पसरतात. आजच्या समाजामध्ये आपण बघतो अनेक अनेक लोक आहेत जे स्वतःला परमेश्वर म्हणून प्रचार करतात. असं नाहीये की त्यांचे जे अनुयायी आहेत ते त्यांना परमेश्वर म्हणतात, ते स्वतःला परमेश्वर म्हणतात. दक्षिण भारतामध्ये एक परमेश्वर होते, त्यांनी एकदा आपल्या सर्व लोकांना म्हटलं की मीच परमेश्वर आहे. तेव्हा कोणीतरी म्हटलं, जर तुम्ही परमेश्वर आहात, भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी एक विराट रूप दाखवलं, तसं तुम्ही पण विराट रूप दाखवा. मग म्हणाले की ठीक आहे, मी या या तारखेला या या ठिकाणी माझं विराट रूप दाखवीन,
एक स्टेडियम होता त्या शहरामध्ये, त्या स्टेडियम मध्ये सगळे जण जमा झाले, हजारो लाखो लोक जमा झाले. आणि हे व्यक्ती पण तिथे जातात आणि नंतर म्हणतात, आज ढगाळ वातावरण आहे आणि ढग असल्यामुळे तुम्हाला माझं विराट रूप दिसणार नाही, तर आपण नंतर कधीतरी दाखवूया तुम्हाला. अशा प्रकारे हजारो लोकांची फसवणूक केली. मग तरी परत कोणतरी विचारलं की त्या दिवशी तर ढगाळ वातावरण होतं, पण आता पुन्हा एकदा कधीतरी दाखवा तुम्ही, जर तुम्ही खरोखर परमेश्वर आहात. म्हणाले, हो, यावेळेस दाखवेन. पुन्हा हजारो लोक तिथे जमा झाले. मग तेव्हा हे व्यक्ती आले, ऊन होतं, तेव्हा ढगाचा बहाणा करू शकले नाही. मग तेव्हा म्हणाले की खरं तर ना, तुमच्यातून कोणामध्ये पात्रता नाहीये माझं विराट रूप बघण्याची, तुमच्याकडे डोळे नाहीयेत विराट रूप बघण्याची, म्हणून मी आज तुम्हाला विराट रूप दाखवू शकत नाही. आणि पुन्हा एकदा सर्व हजारो लोकांची फसवणूक केली. तशा प्रकारे खोटे जे धर्मगुरू आहेत, जे परमेश्वराचं गुणगान नाही करत आहेत, जे श्रीकृष्णांचा रामचंद्रांबद्दल काही माहिती न देता स्वतः श्रीकृष्ण म्हणून स्वतःची ख्याती पसरवतात, स्वतः श्री रामचंद्र म्हणून स्वतःची ख्याती पसरवत आहेत, अशा प्रकारचे हे खोटे धर्मगुरू आहेत. त्याला पण आपण धर्मस्य ग्लानी म्हणू शकतो. विचार करा, आता माझ्या डोळ्यांवर हा चष्मा आहे. तर हा चष्मा जेव्हा नव्हता माझ्याकडे, तेव्हा मला योग्य दिसत नव्हतं, मला धुकट धुकट दिसत होतं. मग तेव्हा डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी मला नंबर लिहून दिले, मग मी चष्मा घेतला आणि ज्या दिवशीपासून चष्मा घातलाय तेव्हापासून स्पष्ट दिसायला लागलं. पण विचार करा, ज्या कंपनीनी हा चष्म्याची फ्रेम बनवली आहे, हा चष्मा बनवलाय, त्यांनी जर त्या कंपनीचं नाव या चष्म्याच्या काचांवर कोरलं, तर मला स्पष्ट दिसतंय सगळीकडे काय काय आहे. आणि आधी मला धुकट दिसत होतं, पण स्पष्ट दिसता दिसता त्या कंपनीचं जे नाव आहे, जे या काचेवर कोरलंय, ते दिसणारच मला. तशाच प्रकारे हे जे खोटे धर्मगुरू आहेत, गीतेतले सिद्धांत शिकवतात, कधी कधी रामायणातले पण सिद्धांत शिकवतात. अर्थात श्रीकृष्णांबद्दल शिकवत नाही, व्यक्ती म्हणून शिकवत नाही, रामचंद्रांचं व्यक्तिमत्व नाही शिकवत. त्यातले काही सिद्धांत घेतात, त्यातले काही तत्व घेतात आणि ते तत्व कारण श्रीकृष्णांच्या मुखातून आले. ऍक्च्युली या जगामध्ये ज्यांना सगळं काही अस्पष्ट दिसतंय, त्यांना गीतेचा चष्मा वापरून सर्व काही पुन्हा एकदा स्पष्ट दिसू लागतं. पण दुर्दैव हे आहे की कारण हे खोटे धर्मगुरू आहेत, त्यांना स्वतःची प्रचिती करून द्यायची होती, त्यांना स्वतःला पुढे करायचं होतं, तर त्यांनी काय करतात, गीतेच्या चष्म्यावर स्वतःचं नाव, स्वतःचं व्यक्तिमत्व कोरतात. आणि म्हणून लोक जेव्हा या खोट्या धर्मगुरूंचे चष्मे लावतात, तेव्हा खरोखर काही प्रमाणात त्यांना फायदा होतो, त्यांना सगळं काही स्पष्ट दिसू लागतं, कारण शेवटी ते जे तत्व आहेत ते श्रीकृष्णांचे तत्व आहेत. पण त्यांचं दुर्दैव हे आहे की त्या चष्म्याच्या काचेवर त्या धर्मगुरूंचं नाव कोरलेलं असतं. आणि एवढ्या समोर आपल्या चष्म्याच्या काचेवर जेव्हा धर्मगुरूंचं नाव कोरलेलं असतं, त्यात श्रीकृष्ण त्यांना कधी दिसत नाहीत आणि प्रभू रामचंद्र कधी त्यांना दिसत नाहीत. तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे. दुसरा एक शब्द जो त्या श्लोकात होता तो होता अभ्युत्थानम अधर्मस्य. अभ्युत्थानम अधर्मस्य म्हणजे जेव्हा अधर्माची वाढ होते, आणि अधर्माची वाढ केव्हा होते, जेव्हा धर्माला दाबलं जातं. काही काळासाठी का होईना, पण धर्माला जेव्हा दाबतो तेव्हाच अधर्म वाढू शकतो. म्हणून श्रीकृष्ण या 7व्या श्लोकामध्ये 4थ्या अध्यायाच्या म्हणतायत, जेव्हा धर्माची ग्लानी होते आणि जेव्हा अधर्माची वाढ होते, तेव्हा तेव्हा मी अवतरित होतो. म्हणून श्रीकृष्ण पुन्हा कधी येतील त्याचा काही वार, त्याचा काही वर्ष, त्याचा काही अवधी काही फिक्स नाही. त्यांना जर वाटलं की धर्माची ग्लानी खूप झालीये, लोकांनी खोटारडेपणा खूप पसरलोय, आणि कसा, धर्माच्या नावावर, म्हणून दिवस आणि रात्र हे आपल्याला स्पष्टपणे समजतात. पण एक जस्ट प्रश्न विचारतो तुम्हाला, सकाळी जेव्हा सूर्योदय होत असतो तेव्हा एक थोडा प्रकाश येतो बघा, तेव्हाचा जर मी एक फोटो काढला आणि तुम्हाला पाठवला ग्रुपवर, आणि जर तुम्हाला विचारलं, हा जो दृश्य आहे, हा सूर्योदयाचा दृश्य आहे की हा सूर्यास्ताचा दृश्य आहे, किती लोकांना समजेल की हा सूर्योदय आहे की सूर्यास्त आहे? दोन्ही परिस्थिती समान दिसतात. सूर्योदयाच्या वेळेस पण सूर्य दिसत नाही, पण सूर्यप्रकाश असतो, आणि सूर्यास्ताच्या वेळेस पण सूर्य दिसत नाही, पण प्रकाश थोडाफार असतो. तर म्हणून सूर्योदय आणि सूर्यास्तामध्ये खूप अंतर आहे. पण साधारण माणसाला जर संदर्भ दिला नाही तर दोन्ही परिस्थिती एकसारख्या दिसतात. त्याच प्रकारे खरा धर्म काय आहे आणि खरा धर्माची वाढ कधी होते आणि खऱ्या धर्माचा अस्त कधी होतोय, हे काही जाणकार लोकांनाच कळतं,
म्हणून कधी कधी आपण बघतो की समाजामध्ये भरपूर विधी चालू असतात, पण त्या विधींमागे खरा मूड काय असावा, आपली खरी भावना काय असावी, आपण ती पूजा करतोय त्या पूजेमागे आपण काय मागावं, आपल्या मनामध्ये कशी एक विनवणीची भावना असावी, हे आपल्याला जर शिकवलं नाही तर त्या आपण रूढींमध्ये त्या विधींमध्ये फसून आपण धर्मस्य ग्लानी करू शकतो स्वतःच. म्हणून आमचे एक गुरु आहेत इस्कॉन मध्ये, त्यांचं नाव आहे परमपूज्य राधा गोविंद स्वामी महाराज. तर राधा गोविंद स्वामी महाराजांना एकदा एका प्रवचनामध्ये कोणीतरी विचारलं की अशा खोट्या धर्मगुरूंना जर कोणी परमेश्वर म्हटलं तर त्याला पाप लागतं का? तर तेव्हा हे महाराज म्हणाले, मला नाही माहिती की त्यांना पाप लागतं की नाही, पण मी एक सांगू शकतो, त्यांनी पूर्वीच्या जीवनामध्ये नक्कीच काहीतरी पाप केलं असेल आणि त्या पापाचं फळ म्हणून त्यांना आज हा अज्ञान प्राप्त होतोय, ज्या अज्ञानामध्ये एका साधारण व्यक्तीला ते परमेश्वर म्हणून संबोधन करतायत. परमेश्वराचे काय गुण आहेत, परमेश्वराचा काय स्वभाव आहे, हे आपल्याला भागवतामध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये दिसून येतं. आणि त्याला आपण न वाचता, जरी हे ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याचं वाचन न करता आपण एका साधारण व्यक्तीला जेव्हा परमेश्वर म्हणतो तर त्याला आपण धर्मस्य ग्लानी म्हणू शकतो. आणि अशा वेळेस परमेश्वर या जगामध्ये अवतरित होतात. मग कोणी म्हणेल, ते जेव्हा अवतरित होतं तेव्हा करतात तरी काय? मग तेव्हा काय करतात? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. To deliver the pious and to annihilate the miscreants as well as to re-establish the principles of religion, I myself appear millennium after millennium. इथे पण एक शब्द आहे, धर्म संस्थापनार्थाय. आणि धर्म संस्थापनार्थाय आहे, त्याला इथे एक छान इंग्लिशमध्ये भाषांतर दिलंय, टू रिएस्टॅब्लिश द प्रिन्सिपल्स ऑफ रिलीजन. म्हणजे आधी ते तत्व होते, धर्माची स्थापना आधी केली होती परमेश्वराने, पण धर्मस्य ग्लानी झाल्यामुळे धर्माच्या नावावर जेव्हा अधर्म होतो तेव्हा मग परमेश्वर लागतात आणि रिएस्टॅब्लिश म्हणजे पुन्हा एकदा धर्माची स्थापना करणं गरजेचं आहे. तर हा या जगाचा नियम आहे. सुरुवातीला सृष्टी होते, काही काळासाठी राहते, मग नंतर प्रलय होतो. तसंच धर्मतत्व ही काही काळासाठी त्यांना सूर्याला जसं ग्रहण लागतं तसं धर्मतत्वांना पण कधी कधी ग्रहण लागतं. मग तेव्हा परमेश्वर येतात, स्वतः भक्तांची रक्षा करतात, राक्षसांचा संहार करतात आणि पुन्हा एकदा धर्माची स्थापना करतात. आणि या श्लोकामध्ये पण पूर्वीच्या श्लोकासाठी यदा यदा होता ना, तसं या श्लोकामध्ये युगे युगे वारंवार मी येत राहणार. आई वडिलांना आपल्या मुलांची काळजी असते. आई वडिलांना जर विचारलं, तू कधी येणार आमच्या घरी, मी वारंवार येणार. जेव्हा जेव्हा तुम्ही मला हाक मारणार तेव्हा तेव्हा येणार. तसंच परमेश्वर श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये म्हणतायत, जेव्हा जेव्हा धर्माची ग्लानी होणार, जेव्हा जेव्हा अधर्माचं अभ्युत्थान होणार, तेव्हा तेव्हा मी साधूंची रक्षा करण्यासाठी, दुष्ट लोकांना मारण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी येत राहणार. तर याच्यात पण काही काही महत्वाचे गुण आहेत की परमेश्वर येऊन करतात तरी काय. तर इथे एक वाक्य लिहिलंय मी, सदरक्षणाय खल निग्रहणाय. जर कोणाचं थोडंफार लक्ष असेल तर आपण समजू शकता, महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र पोलिसांचं हे वाक्य आहे. जसं लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, LIC इंडिया, यांनी पण श्रीकृष्णांचं एक वाक्य भगवद्गीतेतून घेतलंय, योगक्षेमम वहामी अहम. तसं उद्धव हे भागवताच्या 11व्या स्कंदामध्ये श्रीकृष्णांचं वर्णन करतात. आणि श्रीकृष्णांच्या वर्णन करताना हे एक त्यांचे गुण म्हणतात, सदरक्षणाय खल निग्रहणाय. सदरक्षणाय म्हणजे भगवंत आपल्या चांगल्या भक्तांची, सज्जनांचं रक्षा करतात आणि खल व्यक्ती आहेत त्यांना निग्रह करतात, त्यांना त्रास देतात. तर हे श्रीकृष्णांच्या वर्णनाचे शब्द महाराष्ट्र पोलिसने घेतलेत. का बरं? कारण श्रीकृष्णांचं जे कर्तव्य आहे ते आधुनिक जगामध्ये परमेश्वराचे प्रतिनिधी म्हणून आपले पोलीस करतायत आपल्या रक्षणासाठी. तर म्हणून पहिलं जे वाक्य आहे ते म्हणतात, सदरक्षणाय परित्राणाय साधूनाम. त्याच्यामध्ये एक खूप छान महत्वाची गोष्ट आहे. एकदा अकबर आणि बिरबलचा संवाद होता. अकबर म्हणतात, काय हो, तुमच्या धर्मामध्ये वारंवार परमेश्वर स्वतः या जगामध्ये येत असतात, इतर त्यांना काही काम दिसत नाहीयेत, बाकी काही करण्यासारखं नाहीये वाटतं. बिरबल म्हणाले, नाही तसं नाहीये, आपण नंतर चर्चा करूया. कारण विषय खोल होता म्हणून उत्तर देणं पण महत्वाचं होतं. नंतर कधीतरी महलातच एक तळ होतं आणि त्या तळामध्ये होडीने थोडं जलविहार करत होते. अकबर होते, त्यांची राणी होती, त्यांचं एक लहान बाळ पण होतं हातात. तसं म्हणतात,
एकेकाळी एका क्षणी ते बाळ जेव्हा बाळाची आई अकबर यांना देत होते, तेव्हा त्यांच्या हातातून ते बाळ निसटलं. आणि ती जी होडी होती ती महलाच्याच तळ्यामध्ये होती, म्हणून असं एक खोल तळं नव्हतं. पण कधी कधी महलातल्या महलात इच्छा व्हायची होडीमध्ये बसण्याची. तर म्हणून काठाजवळच होडी असताना ते बाळ खाली पडलं आणि ते पाण्यात पडलं. एका क्षणाचा विचार न करता, काही विचार न करता, अकबर हे आपल्या कपड्यांसोबत, आपल्या दागिन्यांसोबत त्या तळ्यामध्ये उतरले आणि त्यांनी त्या बाळाला वाचवलं. आणि त्या घटनेनंतर एकदा बिरबलांनी त्यांना ती आठवण करून दिली आणि म्हणाले, जेव्हा तुमचं स्वतःचं बाळ त्या पाण्यात पडलं तेव्हा तुम्ही सैनिकांना का नाही सांगितलं? तर म्हणतात, सैनिक हे पूर्ण प्रजेच्या रक्षणासाठी आहेत, माझ्या स्वतःच्या मुलाच्या रक्षणासाठी मी स्वतः आहे. मग तेव्हा बिरबलांनी त्याचा संदर्भ लावला आणि म्हणाले, त्या दिवशी तुम्ही मला विचारलं होतं ना की परमेश्वराला कामधंदे नाही आहेत का, नेहमी वारंवार येत असतात, ते कशासाठी येतात? ते म्हणतात, जेव्हा त्यांचे प्रेमळ भक्त आई म्हणून, वडील म्हणून त्यांना हाक मारतात, तेव्हा प्रेमाच्या हाकेनी आकर्षित होऊन परमेश्वर या जगात येतात आणि आपल्या भक्तांची रक्षा करतात. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या भाषेमध्ये परमेश्वर जेव्हा या जगात येतात तेव्हा त्यांना म्हणतात अवतार. आणि अवतार या शब्दाचा संदर्भ लागतो अवतरण. अवतरण म्हणजे खाली येणं. तर परमेश्वर वैकुंठात राहतात, पण कधी कधी जेव्हा त्यांचे भक्त खूप त्रासतात, राक्षसांमुळे, क्रूर लोकांमुळे, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायामुळे, जेव्हा ते आईला हाक मारतात, तेव्हा कधी कधी आपण बघतो आई स्वयंपाक वगैरे करत असते, कितीही महत्वाचा स्वयंपाक असेल, पण मुलांनी जर एक हाक मारली आई, तर आई लगेच धावत पळत येते. तशा प्रकारे परमेश्वर हे वात्सल्य भावनेने भक्तांच्या मदतीला धावून येतात. त्याला म्हणतात परित्राणाय साधूनाम. दुसरी गोष्ट आहे विनाशायच्या दुष्कृताम खल निग्रहणाय. रावण, कंस हे जे इतके अत्यंत क्रूर असे लोक होते, ज्यांना साधारण कोणी मारू शकत नाही. रावणाला वरदान मिळालं होतं, हिरण्यकश्यपू आहे त्याला पण वरदान मिळालं होतं. त्याला कधी दिवसा नाही मारू शकत, रात्री नाही मारू शकत, आत नाही मारू शकत, बाहेर नाही मारू शकत, प्राणी नाही मारू शकत, मनुष्य नाही मारू शकत, काही मृत तलवार त्यांना मारू शकत नाही, आणि जिवंत काही व्यक्ती त्यांना मारू शकत नाहीत. अशा प्रकारे या सर्व अटींना समन्वय करून श्री विष्णू हे नरसिंहाच्या रूपात आले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा संहार केला. तर कधी कधी रावण, हिरण्यकश्यपू, कंस अशा प्रकारच्या लोकांना मारण्यासाठी साधारण व्यक्तींमध्ये शक्ती नसते. अनेक अनेक असे राजे आहेत जे, जसं अर्जुन स्वतः आहेत, अर्जुनाने एका अर्थाने बघितलं तर भीष्मांचा पण संहार केलाय, द्रोणाचार्यांना मारलंय. तर अशा प्रकारे युद्धामध्ये जरी त्यांनी कर्णाला मारलंय, पण काही असे राक्षस असतात ज्यांना हे त्यांचे प्रतिनिधी मारू शकत नाही, मग परमेश्वर त्यांना स्वतः मारतात. त्याला म्हणतात खल निग्रहण आहे. आणि तिसरं कारण जे आहे परमेश्वराचं या जगामध्ये येणार, ते आहे की वास्तविक धर्म, सर्वोच्च धर्म, सर्वोच्च धर्म केवळ ही पूजा करणं, हे अनुष्ठान करणं, हे नाहीये. वास्तविक धर्म आहे या सर्व विधींच्या मागे हेतू काय, सर्व तीर्थ अटनाच्या पाठीमागे हेतू काय, आपण का जायचं तीर्थाला? फक्त शरीराला व्यायाम देण्यासाठी? आपण दान का करायचं? केवळ समाजामध्ये नाव कमावण्यासाठी की नाही, हृदयाचं शुद्धीकरणासाठी? तीर्थाला जायचं कारण तीर्थामध्ये परमेश्वराच्या काही लीला घडलेल्या असतात. अयोध्येला जायचं कारण अयोध्येला परमेश्वर एकेकाळी राहिले आहेत, तर तिथे त्यांच्याशी संबंधित काही काही ठिकाण आहेत. आज जर आपण अयोध्येला गेलो तर तिथून शेजारी नंदीग्राम म्हणून एक जागा आहे, जिथे भरत महाराज रामचंद्रांच्या वियोगामध्ये जमिनीच्या खालच्या स्तरावर एका गुफेत राहिले. आजही आपण जाऊन ती गुफा बघू शकतो. आज जर आपण चित्रकूट इथे गेलो तर राम भरत मिलाप जिथे झाला होता, त्या ठिकाणी दगड पण वितळलेत. आजही ते दगड तिथे आहेत, ज्याच्यावर रामचंद्रांचे आणि भरताचे चरणचिन्ह आहेत. दगड वितळला राम आणि भरताच्या मिलापाच्या वेळेस त्यांच्या एकमेकांचं प्रेम बघून चित्रकूटला. तर तीर्थाटनाला का जायचं आपण? व्यायाम करण्यासाठी, थोडं बारीक होण्यासाठी, याच्यासाठी नाही, तर ते सगळे स्थळ बघण्यासाठी. तर अशा प्रकारे शास्त्रांमध्ये ज्या काही विधी दिले, धार्मिक विधी दिले आहेत, त्याच्या मागे एक हेतू आहे. पण आपण जेव्हा तो हेतू विसरतो किंवा आपल्याला जेव्हा ते हेतू कोणी सांगत नाहीत, तेव्हा आपण केवळ त्या विधींमध्ये फसतो आणि आपण धर्माची ग्लानी करतो. तर म्हणून परमेश्वर जेव्हा येतात तेव्हा आपल्या भक्तांना रक्षा करतात, दुष्टांना मारतात, आणि वास्तविक धर्म आहे
की माझं नेहमी स्मरण करा. माझ्या आपल्या भक्तांच्या प्रती जे प्रेम होतं, त्यांच्या विविध कथा ऐका. मी मनुष्य समाजाला जे काही शिकवणी दिली आहेत गीतेद्वारे, त्याचं आपापल्या जीवनामध्ये यथाशक्ती, यथामती आकलन करा आणि आपल्या जीवनाला एक वेगळं वळण द्या. कधी कधी कोणी विचारतात, काय हो हे तुमचे विष्णूंचे जे सर्व अवतार आहेत ते फक्त भारतातच जन्मणार का? कारण इतर देशांमध्ये नाही येऊ शकत का? तर विचार करा, एक श्रीमंत व्यक्ती आहे आणि त्या श्रीमंत व्यक्तींचे जगभरामध्ये अनेक अनेक बंगले आणि अनेक अनेक इस्टेट आहेत. मुकेश अंबानीच आहेत. कोविड पिरियड मध्ये मागच्या वर्षी मुंबईला नव्हते राहायला, लंडनला त्यांचं घर आहे. तर लंडनला जाऊन राहिले होते कारण भारतामध्ये कोविड खूप प्रादुर्भाव खूप वाढला होता. तसंच एका श्रीमंत व्यक्तीचे पूर्ण जगभरामध्ये भरपूर बंगले भरपूर घरं असू शकतात, पण तो श्रीमंत व्यक्ती जाणार कुठे? त्या ठिकाणी जाणार जिथले लोक त्यांना खूप आतुरतेने बोलवतात, त्यांना खूप प्रेमाने त्यांची वाट बघत असतात. तर म्हणून परमेश्वराचं सर्व ब्रह्मांड आहे, परमेश्वराची सर्व सृष्टी आहे, परमेश्वराचे पूर्ण भूखंड आहे. पण परमेश्वर अधिकांश वेळा भारतवर्षात का येतात? कारण भारतवर्षामध्ये त्यांच्या शिकवणीला मान आहे. भारतवर्षामध्ये आजही धर्माला खूप महत्वाचं स्थान आहे. आणि अजूनही अनेक अनेक असे भक्त आहेत. अयोध्येला एकदा एक आमचे भक्त गेले होते, म्हणाले होते की तिथे आजही अनेक साधू आहेत जे केवळ दिवस रात्र रामायण वाचतायत आणि रामायणामध्ये रामचंद्रांच्या लीला, रामचंद्रांचे गुण वाचून त्यांच्या डोळ्यामधून एक निरंतर अश्रुधारा वाहत असते. केवळ हेच सकाळ ते संध्याकाळ रामचंद्रांचं स्मरण करतायत. आजही वृंदावन आणि मथुरेमध्ये अनेक अनेक असे साधू आहेत जे श्रीकृष्णांचं नामस्मरण करतात आणि श्रीकृष्णांच्या दिव्य शिकवणी साधारण समाजामध्ये पसरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत. तर म्हणतात की अशा प्रकारे अनेक अनेक लोक अजूनही असे प्रामाणिकपणे आहेत, पण असे फार कमी लोक आहेत जे त्यांच्याकडे जाऊन त्या शिकवणी ऐकायला तयार आहेत. म्हणून एक जो एक हेतू आहे परमेश्वराचा, की वारंवार येऊन हे 3 कार्य करतात आणि म्हणतात संभवामी युगे युगे. तर अशा प्रकारे हे काही कारण आहेत. तर आपण त्याच्याबद्दल म्हणत होतो की परमेश्वर केवळ भारतवर्षातच येतात का? तर ज्या ठिकाणी लोक त्यांच्यासाठी आतुर आहेत, ज्या ठिकाणी लोक त्यांची शिकवण ऐकण्यासाठी खूप उतावीळ आहेत, त्या ठिकाणी नक्कीच आपण खेचले जाणार. आपले पण अनेक अनेक नातेवाईक असतात, पण आपला कोणतरी एक मावस भाऊ, आपली कोणी एक काके बहीण असेल जी आपल्यावर खूप प्रेम करते आणि वारंवार आपल्याला बोलवत असतात. तर सगळ्यांकडे जाणं कधी कदाचित अशक्य होतं, पण ज्यांचं आपल्यावर खूप प्रेम असतं आणि वारंवार आपल्याला विनवण्या करतात त्यांच्याकडे आपण जात असतो. तशाच प्रकारे परमेश्वर पण एक व्यक्ती आहेत आणि जिथे त्यांच्या बोलण्याला, त्यांच्या वागणुकीला खूप मान सन्मान आहे, तिथे परमेश्वर जाण्यासाठी प्राधान्य देतात. म्हणून परमेश्वर कुठल्याही देशामध्ये अवतरित होऊ शकतात, पण परमेश्वर प्राधान्यतः भारतवर्ष किंवा जिथे सुसंस्कृत लोक राहतात तिथे येणं पसंत करतात. एका अर्थाने बघा, अर्जुन आहेत. अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितलं, जरी हे तुझे आजोबा असतील, जरी हे तुझे गुरु असतील, पण ते चुकीच्या बाजूला आहेत, तर म्हणून त्यांच्याशी युद्ध करणं हे गरजेचं आहे. आपल्याला जर एखाद्या व्यक्तीने सांगितलं की आजोबांशी तू लढाई कर, तुझ्या गुरूंशी लढाई कर, तर कदाचित आपण त्याला पटणार नाही आपल्याला. अर्जुनाला पण किती मोठा संघर्ष झाला असेल, पण त्यांनी ती गीतेची शिकवण समजून घेतली आणि त्यालाही लक्षात आलं, जे म्हणतायत श्रीकृष्ण ते खूप वास्तविक सत्य आहे. चुकीच्या बाजूनी लढणारे जरी योग्य व्यक्ती असतील, तरी पण ते शेवटी चुकीचेच झाले. आणि म्हणून आपल्या स्वतःच्या आजोबांच्या विरुद्ध त्यांनी युद्ध करायला तयार झाले. आपल्या स्वतःच्या गुरूंच्या विरुद्ध ते युद्ध करायला तयार झाले. याला म्हणतात परमेश्वराच्या शिकवणीची स्वीकृती. म्हणजे किती त्यांना खोल समजूत आहे परमेश्वराच्या शिकवणीची, की जे एक सुसंस्कृत व्यक्ती कधीही करणार नाही, ते पण ते करायला, टोकाची भूमिका घ्यायला ते शिकले. पण आपण बघतो या जगामध्ये इतर ठिकाणी जेव्हा काही व्यक्तींनी परमेश्वराच्या संदेशाचा, परमेश्वराचा प्रचार केला, तेव्हा ज्या व्यक्तींनी परमेश्वराचा प्रचार केला त्याच्यावरच तिथल्या लोकांनी हिंसा केली. तर कुठे हे टोक आहे की हे व्यक्ती परमेश्वराच्या शिकवणी अनुसार आपल्या लाडक्या लोकांवर पण हिंसा करण्यासाठी तयार आहेत. का बरं? कारण त्यांना एक योग्य दृष्टिकोन प्राप्त झालाय. आणि दुसरीकडे ज्या व्यक्तीने योग्य दृष्टिकोन द्यायचा प्रयत्न केला, ते लोकांना पटलं नाही आणि लोकांनी त्याच व्यक्तीवर हिंसा केली. याने आपण समजू शकतो
की भारतामध्ये कशी संस्कृती आणि भारतामध्ये परमेश्वराच्या शिकवणीला किती मान सन्मान आहे, आणि म्हणून परमेश्वर हे साधारणतः आपल्या भक्तांच्या बोलवण्यानुसार भारतवर्षामध्ये सुसंस्कृत लोकांमध्ये अवतरित होतात. पण इतर ठिकाणी ते आपल्या प्रतिनिधींना पाठवण्यासाठी काही संकोच नाही करत. इतर ठिकाणी त्यांचे प्रतिनिधी होतात. तिथे पण जर सुसंस्कृत लोक असले, तिथे पण खरोखर भगवंतांच्या शिकवणीची जर स्वीकृती असेल, तर परमेश्वर तिथे पण अवतरित नक्कीच होऊ शकतात. तर अशा प्रकारे आपण या तत्वांवर आज चर्चा केली आहे. जर कोणाला प्रश्न विचारायचे असेल तर आपण स्वतःला अनम्यूट करून विचारू शकतो. थँक्यू प्रभूजी फॉर सच अ नाईस सेशन. एक प्रश्न होता की आपण जे असं म्हणतो धर्माच्या रक्षणाकरिता सत्य तर किंवा धर्म एस्टॅब्लिश करण्याकरिता, तर नेमका धर्म म्हणजे काय? वास्तविक धर्म म्हणजे काय? येस. वास्तविक धर्म ती कृती आहे किंवा ती समजूत आहे ज्यांनी आपण आपल्या जन्मदात्या परमेश्वराशी, आपल्याला सगळ्या सोयी सुविधा देणाऱ्या परमेश्वराशी प्रेमाचं, कृतज्ञतेचं नातं पुन्हा एकदा जोडू शकतो. जर हे नातं जोडण्यासाठी काही पूजा विधी गरजेचे असतील तर ते धर्म आहे. जर हे नातं जोडण्यासाठी आपल्याला इतरांप्रती दया भावना विकसित करण्याची गरज आहे तर ते धर्म आहे. वास्तविक धर्म हे आहे की ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय, ज्या परमेश्वराने आपल्याला ही सृष्टी तयार करून दिली, आपल्या सगळ्या गरजा आधीपासून परमेश्वराने तयार करून दिल्यात. आपल्याला हवा लागते, प्राणवायू लागतो, तो परमेश्वराने दिलाय. पाणी लागतं, परमेश्वराने दिलंय. जमीन शेतीसाठी लागते, ती परमेश्वराने दिली. सूर्यप्रकाश लागतो, ते परमेश्वराने दिलंय. ज्या ज्या आपल्या वास्तविक गरजा आहेत त्या सर्व परमेश्वराने आधीपासून दिल्या आहेत. आणि या गरजांना स्वीकारून आपण मोठे झालो आहोत. आपण आपली बुद्धी चालवतोय, आपण या जगामध्ये आपला व्यवसाय करतोय. तर थोडी तरी कृतज्ञतेची भावना आपण ठेवली आणि आपण जर विचार केला की मला एवढं काही न मागता परमेश्वराने दिलंय, तर त्या परमेश्वराशी पुन्हा एकदा नातं जोडण्यासाठी मी काहीतरी करायला पाहिजे. मला असं वाटलं की मी अनाथ आहे, पण खरं तर मी सनाथ आहे. कारण अनाथाला खायला मिळत नाही. खरं तर अनाथाला वर छत मिळत नाही. अनाथाला त्याच्या सोयी सुविधा मिळत नाही. मला असं वाटलं कुठे आहेत परमेश्वर या जगामध्ये? मी जेव्हापासून जन्मलोय तेव्हापासून मला परमेश्वर तर कुठे दिसले नाही. मला येऊन कधी कोणी बोललं नाही की मी परमेश्वर आहे आणि मी तुझा वडील आहे वगैरे. तर एका अर्थाने मला आयुष्यभर असं वाटत होतं की मी अनाथ आहे. पण एक गोष्ट मला लक्षात आली की अनाथांचा कोणी नसतो. अनाथांची काळजी घेण्यासाठी कोणी असतात, अनाथांच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी कोणी नसतं. पण मी बघितलंय माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा मला काही लागलं, ती गोष्ट आधीपासून उपलब्ध करून दिली होती मला. म्हणजे कदाचित माझ्या डोळ्यांमध्ये ती शक्ती नाहीये मला जन्मदात्या वडिलांना बघण्याची. मला असं वाटत होतं की मी अनाथ आहे, पण मी सनाथ आहे. माझी काळजी घेणारा व्यक्ती माझ्या आधीपासून माझी चिंता करतोय आणि माझी योग्य प्रकारे काळजी घेतली. तर त्या कृतज्ञतेच्या भावनेच्या पायावर, त्याला पाया बनवू शकतो आपण, आणि त्या पायावर आपण एक इमारत बांधू शकतो आणि त्या इमारतीमध्ये आपण परमेश्वराशी नातं जोडायला पाहिजे. नामस्मरण करून, गीतेची शिकवण ऐकून, त्या ऐकलेल्या गीतेच्या शिकवणीला आपल्या आयुष्यामध्ये उतरवून, भगवंतांशी ज्यांचा संबंध आहे त्यांच्याशी संबंध जोडून, त्यांच्याकडून श्रवण करून, त्यांच्याकडून हे लक्षात घेऊन की परमेश्वराला काय अनुकूल आहे, परमेश्वराला काय प्रतिकूल आहे, अशा प्रकारे एक 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 पाऊल घेता घेता, पण मूळ हेतू काय की ज्यांनी न मागताही सर्व काही दिलंय त्या परमेश्वराशी पुन्हा एकदा मला माझं नातं जोडायचंय, त्याला वास्तविक धर्म म्हणू शकतो आपण. आणि त्या धर्मामध्ये मग विविध क्रिया येतात, विविध भावना येतात, त्या आपण एक एक करून आपापल्या जीवनामध्ये त्याला स्थान देऊ शकतो. तर कधीही आपण तीर्थ ठिकाणी जात असो, आपण कुठली पूजा करत असो, आपण नेहमी आपल्या घरी जेव्हा पूजा करतोय, आपल्या घरी देवघर असतं, तिथे प्रार्थना करू शकतो. उदबत्त्या आपण किती वाहतोय त्याला एवढं महत्व नाहीये. दीप आपण किती गोल फिरवतोय त्याला महत्व नाहीये. पण वास्तविक जेव्हा जेव्हा आपण देवघरासमोर जाऊ तेव्हा आपण एक प्रार्थना करू शकतो, हे परमेश्वरा मला तुझ्याशी नातं जोडायचंय. मी सर्वांशी नातं जोडून बघितलं
आणि कधी कधी त्यामध्ये कधी चांगले अनुभव आले, कधी वाईट अनुभव पण आले. पण आजपर्यंत शास्त्रांमध्ये मी हे नाही वाचलं की कधी कोणी तुमच्याशी संबंध जोडायचा प्रयत्न केला आणि त्याला वाईट अनुभव आला. सुग्रीव असू दे, वानर असू दे, त्या वानराला पण परमेश्वरांनी आश्रय दिलाय. जटायू असू दे, जो एक गिधाड आहे, एका अर्थाने निम्न जन्म आहे, पण गिधाडाला पण परमेश्वरांनी कृतज्ञतापूर्वक त्याच्या सेवेसाठी त्याचे अंतिम संस्कार केले. कोण असा व्यक्ती आहे ज्यांनी परमेश्वराशी नातं जोडण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वराने त्याला नाकारलं आणि परमेश्वराने म्हटलं तुझ्यासारख्या निम्न स्तराच्या व्यक्तीशी मी कधी नातं जोडत नाही. शबरी आहेत. शबरीनी तर जे आपण कधी करू शकत नाही ते केलं. आपण परमेश्वराचा महाप्रसाद आपण खातो. शबरीनी स्वतःच्या तोंडाचं उष्ट हे परमेश्वराला दिलं. गुहा निषाद राज आहेत, जंगलात राहणारे होते आणि परमेश्वर जेव्हा वनवासासाठी निघाले तेव्हा पहिली रात्र ते निषाद राज गुहा यांच्या घरी थांबले. तर निषाद राज गुहा थोडीच उच्च कुळातले, ब्राह्मण कुळातले जन्मलेले. शबरी ही शबर जातीची होती. शबर जातीच्या शबरीचं उष्ट परमेश्वराने खाल्लंय. वानराला त्यांनी आपल्याशी जवळ केलं. राक्षसराज विभीषण यांना सेवावृत्ती होती म्हणून त्यांनी स्वीकारलं. तर रामचंद्रांच्या जीवनामध्ये असंख्य आपण प्रसंग बघू शकतो जेव्हा रामचंद्रांनी बाह्य गुणांना काही महत्व न देता सर्वांना आत्मसात केलंय, सर्वांना आपल्या जवळ केलंय. तर आपण पण या बुधवारी रामनवमी आहे, रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांची पूजा करा, काही हरकत नाही. पण रामायण वाचायला पाहिजे आणि ते रामायण वाचता वाचता रामचंद्रांना दिवा ओवाळता आपण एक प्रार्थना करायला पाहिजे की मला दिवा नाही ओवाळायचा आहे, पण दिवा ओवाळता ओवाळता माझ्या मनाला तुमच्याशी जोडायचं, मला तुमच्याशी एक नातं जोडायचं. तर कृपया मला तुमच्याशी नातं जोडण्यासाठी जवळ घ्या. हरे कृष्ण. थँक्यू प्रभूजी, खूप खूप आभारी आहे. एक मला प्रायव्हेट पर्सनल मेसेजवर एक प्रश्न आलाय. तर हा प्रश्न आहे, हे कोविड महामारी मनुष्य जीव जातीचा अंत आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की अजिबात नाहीये मनुष्य जातीचा अंत. महामारी ह्या अनेक येऊन गेल्या आहेत. स्पॅनिश फ्लू म्हणून एक होता, एकेकाळी युरोपमध्ये प्लेग होता. सो 1/3 ऑफ युरोप वॉज फिनिश्ड इन प्लेग. काही वर्षांआधी मला आठवतंय 1995 वगैरे असेल किंवा त्याच्या आजूबाजूला असेल, एक्झॅक्ट वर्ष नाही आठवत आहे, पण गुजरातमध्ये सुरत नावाचं शहर आहे, सुरतमध्ये पण प्लेग आला होता आणि तेव्हा अनेक लोक मृत्युमुखी झाले होते. तर युरोपमध्ये एकेकाळी 1/3 युरोप समाप्त झाला होता. पण युरोप अजूनही आहे आणि भारतातही तुकाराम महाराजांच्या वेळेस दुष्काळ आला होता. तसे वेगवेगळे रोग येत असतात, पण याचा अर्थ असा नाही की पूर्ण मनुष्य समाज समाप्त होणार आहे. अनेक अनेक रोग येऊन जातात आणि आपल्याला एक आपल्या झोपलेल्या परिस्थितीतून पुन्हा एकदा उठवून जातात. आपल्याला पुन्हा एकदा एक आठवण करून देतात की कितीही आपण आपल्या दृष्टीने हुशार झालो असू तरी पण इतर कोणी ना कोणीतरी मनुष्य असा असणार जो आपल्यापेक्षा कण मात्र अधिक हुशार असेल आणि तो काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करणार. म्हणून कम्प्युटरच्या एरियामध्ये एक व्हायरस असतात आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअर असतं. तर ज्यांच्या ज्यांच्या घरी कम्प्युटर्स आहेत आणि ते कम्प्युटर्स ते वापरतात त्यांना माहिती आहे की अँटी व्हायरस सॉफ्टवेअर पण इन्स्टॉल करायला लागतो. मग प्रश्न येतो की जर व्हायरस निर्माण केले तर मग अँटी व्हायरस सॉफ्टवेअर पण निर्माण झालेत? नाही. एकेकाळी जे व्हायरस निर्माण झाले त्यासाठी अँटीव्हायरस सॉफ्टवेअर निर्माण झाले, मग त्याच्यावर एक परत व्हायरस निर्माण केले जे पूर्वीच्या अँटीव्हायरस सॉफ्टवेअरमध्ये त्यांच्यामध्ये क्षमता नाहीये. मग पुन्हा एकदा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतो, पुन्हा एकदा व्हायरस येतो, मग पुन्हा एकदा अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट करायला लागतो. तशा प्रकारे आहे. काही रोग होते त्यांच्यावर आपण विजय मिळवला. पोलिओवर वॅक्सिन आहे आणि आता ऑलमोस्ट पोलिओ नाहीये. मग आता हे आलं तर याच्यावर वॅक्सिन आहे. याच्यामध्ये पण भरपूर संघर्ष होणार. मग काही वर्षांनी कदाचित कोविड पूर्णपणे कंट्रोलमध्ये येणार, तेव्हा परत काहीतरी येणार. तशा प्रकारे संघर्ष हा चालू राहणार आणि जेव्हापर्यंत मनुष्याच्या हृदयामध्ये एक सकारात्मकता आहे तेव्हापर्यंत कितीही रोग येऊ दे, कितीही हाल अपेष्टा होऊ दे, कितीही फॅमिन, कितीही दुष्काळ येऊ दे, कितीही भूकंप येऊ दे, मनुष्याची या सर्व नैसर्गिक अवस्थेविरुद्ध लढण्याची जी क्षमता आहे ती जेव्हापर्यंत जागृत आहे तेव्हापर्यंत कितीही ह्या अडचणी येऊ दे
मनुष्य हा नेहमी जगणारच. म्हणून मनुष्य हा जगतो हा औषधांनी नाही जगत आहे. मनुष्य जगतो हा हृदयातल्या सकारात्मकतेने जगतो. आपल्या आधी विश्वयुद्ध एक पहिलं झालंय, विश्वयुद्ध द्वितीय झालंय, तेव्हा कदाचित आपल्यामधून काही लोक नसतील, पण जे लोक जिवंत होते तेव्हा त्यांना विचारू शकता तुम्ही. तुमचे आजी आजोबा जर असतील तर कधी 2 मिनिटं त्यांच्यासोबत बसू शकता आणि हा विषय जो आपण साधारणतः कधी बोलत नाही त्यांच्याशी चर्चा करू शकता की द्वितीय विश्वयुद्धाच्या वेळेस तुम्ही जेव्हा होते तेव्हा परिस्थिती काय होती. तेव्हा लोकांना वाटलं की पूर्ण विश्व समाप्त होईल. संपूर्ण विश्वच त्याच्यामध्ये सम्मिलित होतं. पूर्ण महत्वाचे जे देश होते ते सगळे त्याच्यामध्ये सामील झाले होते. पण जे काही व्हायचं होतं ते झालं आणि त्याच्यानंतर जग पुढे चालत राहिलं. का बरं? कारण काही लोकांमध्ये त्या अडचणींना बघून नकारात्मकता नाही निर्माण झाली, त्या अडचणींना बघून त्यांच्या मनामध्ये अधिक सकारात्मकता निर्माण झाली. म्हणाले जर एवढ्या अडचणी येत आहेत ना, या अडचणींना मात करण्यासाठी आम्ही अजून मेहनत करू. रामायण महाभारत जर वाचलं तुम्ही तर त्यामध्ये किती अडचणी आहेत, किती वाईट गोष्टी घडत आहेत, पण मनुष्याने कधी आपली सकारात्मकता सोडू नये. तर जेव्हा जेव्हा आपल्या हृदयामध्ये सकारात्मकता असेल, जेव्हा जेव्हा आपल्या हृदयामध्ये ती एक जगण्याची इच्छा असेल, जिजीविषा असेल आणि आपण म्हणू नाही मला या जगामध्ये भरपूर काही चांगलं काम करायचंय, परमेश्वराशी नातं जोडायचंय, मला इतरांसाठी भरपूर काय काय चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, आई वडिलांसाठी भरपूर काही करायचंय, जेव्हापर्यंत आपल्या मनामध्ये ती लढण्याची एक शक्ती असेल तेव्हापर्यंत कितीही रोग येऊ दे, कितीही काही नैसर्गिक अडचणी येऊ दे, हे मनुष्य समाज कधी समाप्त होणार नाही. शेवटचं एक उदाहरण देतो मी की कोणातरी एका व्यक्तीला अपराधी होते आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला आता मृत्यूदंड मिळणार आहे आणि मृत्यूदंड कसा देणार आहे तर त्यांना इंजेक्शन देणार आहे आणि त्या इंजेक्शनच्या द्वारे त्यांना विष देणार आहे. अजूनही अमेरिकेमध्ये अशा प्रकारे कधी कधी कोणी एकदम विशेष अपराधी असतील तर त्यांना हे देतात. तर त्याचे डोळे बंद केले आणि एक इंजेक्शन त्याला दिलं, पण त्या सिरिंजमध्ये विष नव्हतं, त्या सिरिंजमध्ये नॉर्मल सलाईन होता. तसं म्हणतात दिस पर्सन वेंट इन टू सम काइंड ऑफ ए मेडिकल रिॲक्शन. आपल्याला ऐकून ते थोडस विचित्र वाटतं, बट ही अज्युम्ड, त्यांनी हे गृहीत धरलं की मला आता विष दिलंय आणि इन रिस्पॉन्स टू दॅट पॉइझन हिज बॉडी प्रोड्यूस सर्टन केमिकल्स. सो फायनली इट इज नॉट व्हॉट हॅपन्स टू यू, इट इज हाऊ यू प्रोसेस इट. तुमच्या जीवनात काय होतं त्यालापेक्षा जास्ती महत्व आहे तुम्ही त्याला कसं बघता. तुमच्याकडे चष्मा कुठला आहे? तुमच्याकडे शास्त्रांवर आधारित परमेश्वराच्या शिकवणीचा सकारात्मक चष्मा आहे की वर्तमानपत्र, सोशल मीडिया आणि अब ऐसा हो गया, अब इस शहर में ऐसा हो गया, यहाँ क्या होगा पता नहीं, हे असे सगळे जे न्यूज चॅनल आहेत जे छोट्याशा गोष्टीला एकदम खूप मोठी काहीतरी बातमी करतात, त्यांचा नकारात्मकतेचा चष्मा. जर आपण सकारात्मकतेचा चष्मा वापरला, कितीही काही होऊ दे, पण म्हणतो ना याच्यात पण काहीतरी शिकण्यासारखं आहे, परमेश्वराला याच्यात काहीतरी मला शिकवायचंय. पण नकारात्मकतेचा जर चष्मा असला तर कठीण आहे. अजून एक मी गोष्ट ऐकली होती, कोल्ड स्टोरेज एरिया होता आणि एक तिकडले एम्प्लॉई होते, ते त्या कोल्ड स्टोरेज एरियामध्ये बटन स्विच ऑफ करायला गेले, पण त्यांना तो बटन काही दिसला नाही आणि चुकीने तो दरवाजा बंद झाला. रात्रीची वेळ होती, सगळे फॅक्टरीतले लोक गेले होते. तो दरवाजा लॉक झाल्यामुळे आतमध्ये -4 डिग्रीज टेम्परेचर होतं आणि त्यांना लक्षात आलं उद्या सकाळपर्यंत -4 डिग्रीज टेम्परेचर मध्ये मी समाप्त होणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा लोकांनी तो दरवाजा उघडला, फॅक्टरीच्या लोकांनी, तेव्हा खरोखर त्यांना मृत शव मिळालं. पण मजेची गोष्ट अशी होती की त्या दिवशी रात्री इलेक्ट्रिसिटी फेलियर झाला होता आणि इलेक्ट्रिसिटी फेलियर झाल्यामुळे रात्री तो जो कोल्ड स्टोरेज होता तो बंद होता. मग रात्री जर कोल्ड स्टोरेज बंद होता, मग हा व्यक्ती मेला कसा? तर या व्यक्तीने मनातल्या मनातच स्वीकार केलं होतं की आता या थंडीमध्ये मी मरण पावणार आहे म्हणून. म्हणून अनेक अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये लोकांनी हे स्वीकार केलं की आता आम्ही समाप्त होणार आणि त्यामुळे लवकर समाप्त झालेत. आणि अनेक अनेक असे लोक आहेत ज्यांनी प्रथम विश्वयुद्धामध्ये पण वाईट परिस्थिती बघितली आहे, द्वितीय विश्वयुद्धामध्ये पण वाईट परिस्थिती बघितली आहे आणि अनेक अनेक अशा गोष्टी सहन केल्या आहेत ज्या आपण केवळ आता पुस्तकांमध्ये वाचतो. नाझी जर्मनीमध्ये काय काय झालंय ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ज्यू लोकांना किती त्रास दिलाय ते आपल्याला माहिती आहे, पण त्यातून पण काही लोक पळून गेलेत आणि आज त्यांनी पुस्तकं लिहिली आहेत की आमच्यावर त्यावेळेस काय काय झालंय.
पण छान सकारात्मक आहेत, कारण त्यांना परमेश्वराच्या शक्तीवर एक विश्वास होता. हरे कृष्ण. अजून एक मला एक पर्सनल मेसेजवर आलाय, एक घटना एका दृष्टीने धर्म व एकाच्या दृष्टीने अधर्म असू शकते का? नक्कीच. यतो मत ततो पथ. वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. म्हणून जर आपण गीता वाचली किंवा ज्यांनी गीता वाचली आहे त्यांच्याशी जर आपण विचारपूस केली तर आपल्याला कळेल, हा व्यक्ती म्हणतो धर्म आणि हा व्यक्ती म्हणतो अधर्म, पण वास्तविक काय? श्रीकृष्णांचं काय म्हणणं आहे? श्रीकृष्णांना अर्जुनाला आपल्या गुरूंशी युद्ध करण्यामध्ये धर्म दिसला की अधर्म दिसला? आपल्याला अधर्म दिसणार. आपण म्हणू आपल्या गुरूंशी नाही लढू शकत, पण श्रीकृष्णांना त्याच्यामध्ये धर्म दिसला. तर म्हणून आपला चष्मा नेहमी थोडा धुकट असू शकतो, पण परमेश्वराला चष्मा नसतो. परमेश्वर स्पष्टपणे बघतात. आणि म्हणून आपण शास्त्र वाचन का करायला पाहिजे, किंवा शास्त्र वाचन केलेल्या व्यक्तींकडून श्रवण का करायला पाहिजे, की आपल्याला योग्य काय ते कळतं. नाही तर नेहमी आपण याच्यातच फसले राहू. हे व्यक्ती असं म्हणतात आणि ते व्यक्ती असं म्हणतात, याच्यातून खरं काय आणि खोटं काय? म्हणून अधिकांश व्यक्ती जेव्हा अशा परिस्थितीमध्ये फसतात, हे असं म्हणतात आणि ते असं म्हणतात, आपण काय करायचं? त्यातून एक गोष्ट सोपी काढतात, आम्हाला काहीच करायचं नाही. तुम्ही तुमचं करा, तुम्ही तुमचं करा, आम्ही जातो सिनेमाला. पण जे जाणकार व्यक्ती असतात ते म्हणतात, नाही, जर हे असं म्हणतात आणि हे असं म्हणतात, थोडं आपण बघायला पाहिजे की गीतेमध्ये काय म्हटलंय, श्रीकृष्ण काय म्हणतात. आणि जर आपण त्याच्यामध्ये संशोधन केलं, आपण बऱ्याच गोष्टींमध्ये संशोधन करतो, पण वास्तविक धर्म काय आहे, वास्तविक मनुष्य जीवनाचा हेतू काय, याच्यावर जर संशोधन केलं तर आपल्या जीवनामध्ये विलक्षण बदल घडू शकतो आणि आपल्या जीवनामध्ये एक आंतरिक समाधान प्राप्त होऊ शकतं. आणि आपल्या जीवनामध्ये कितीही वाईट घटना घडल्या तरी नेहमी एक खूप खोल सकारात्मकता निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्याला गीतेची शिकवण, रामायणाची शिकवण ही केवळ गोष्टींच्या रूपात नाही वाचायची आहे, तर त्या गोष्टींमधून आपापल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय शिकवू शकतो या दृष्टीने बघायची आहे. खूप खूप धन्यवाद. तर या बुधवारी, येत्या बुधवारी रामनवमी आहे, त्या दिवशी आपण सर्व प्रभू रामचंद्रांना प्रणाम करता करता एक प्रार्थना करू शकता की तुम्ही या जगात काय येता, आपल्या भक्तांची काळजी घेण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी आणि वास्तविक शरणागती शिकवण्यासाठी. तर आम्हाला पण तुम्ही कुठेतरी एक स्थान द्या आणि तुमच्याशी संबंध जोडण्यासाठी काही ना काही आम्हाला प्रोत्साहन देऊन आम्हाला जवळ करा. खूप खूप धन्यवाद. श्रीमद भगवत गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. अनंत कोटी वैष्णव की जय.